भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो नवरा त्याच्या बायकोला ही एक गोष्ट देतो तो कधीच गरीब होत नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पलकवाणी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एकदा देवर्षी नारद मुनी भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी द्वारिका नगरीमध्ये येतात. नारद मुनींना पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, द्वारिका नगरीमध्ये तुमचे स्वागत आहे. कोणत्या कारणामुळे आज तुम्ही द्वारिका नगरीमध्ये आगमन केले आहे? तेव्हा नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही मला विचारत आहात. जर तुम्ही मला आज्ञा देत असाल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारद मुनी यांना म्हणतात, तुमच्या मनात जे पण प्रश्न आहे ते निःसंकोच होऊन मला विचारा. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे प्रभू, एक स्त्री पुरुषाकडून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची इच्छा ठेवत असते? एक कन्या लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी जाते तेव्हा सासरच्यांकडून, त्याचबरोबर तिच्या नव्याकडून ती सर्वात जास्त कोणती गोष्ट मागत असते? जी गोष्ट सोने, चांदी, दागिने, कपडे या सर्वांपेक्षाही मौल्यवान आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, आज तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे. तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या संसारातील समस्त स्त्रियांचा कल्याण लपलेला आहे. तुमच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाचा उत्तर मी देवी नंदा हिच्या कथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा देवर्षी म्हणतात, हे प्रभू, ही देवी नंदा कोण आहे आणि हिचे आचार विचार कसे होते? देवी नंदाबद्दल मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. कृपा करून तुम्ही मला देवी नंदाचा वृत्तांत सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, देवी नंदा गुणवान त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करणारी गाय आहे. फक्त नंदा हे नाव आपल्या मुखामध्ये घेतल्याने आपल्या पापांचा नाश होत असतो. देवी नंदाची ही महान कथा फक्त ऐकल्याने मनुष्याचे सर्व दुःख नष्ट होत असतात आणि त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते. देवी नंदा महान पुण्यवान त्याचबरोबर सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या महान नंदादेवीची कथा सांगणार आहे. तुम्ही या कथेला लक्षपूर्वक नक्की ऐका. तेव्हा देवर्षी म्हणतात, हे प्रभू, आज ऐकायला मिळणाऱ्या या कथेला मी पूर्णपणे अवश्य ऐकणार आहे आणि ह्या कथेचा प्रचार सुद्धा करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, पूर्वकाळातील गोष्ट आहे. पृथ्वीवर चंद्रसेन नावाचा प्रसिद्ध एक महाबली राजा राज्य करत होता. एके दिवशी महाराज चंद्रसेन त्यांच्या रथामध्ये बसून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत होते. तेव्हा त्यांना जंगलामध्ये झुडपांच्या मध्ये एक हरिण दिसलं. महाराजांनी लगेचच त्यांचा बाण काढला आणि धनुष्यबाण ताणून हरणावर निशाणा साधला. हरणाच्या दिशेने जसा राजाने बाण सोडला तेव्हा ताबडतोब तो बाण त्या हरणाला लागला व हरिण तिथे जखमी झाला. हरिण चारी बाजूला पाहू लागला तेव्हा त्याची दृष्टी महाराज चंद्रसेन यांच्यावर पडली. महाराज त्यांच्या हातामध्ये धनुष्य घेऊन उभे होते. हे पाहून हरिण म्हणाली, हे दृष्ट माणसा, है तू काय केलं आहेस? तू जे काही केलं आहेस ते तुझे कर्म पापाने भरलेले आहे. मी निर्भय होऊन या वनामध्ये माझ्या बछड्याला दूध पाजत होते आणि अशा अवस्थेमध्ये तू माझ्यासारख्या निरपराध हरणीला तुझ्या बाणाचा निशाणा बनवला आहेस. तू खूपच निर्दयी आणि क्रूर आहेस. शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की मुलाला स्तनपान करत असणाऱ्या स्त्रीकडे पाहणं सुद्धा खूप मोठा पाप आहे. तू तर माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहेस. आता माझ्या मृत्यूनंतर माझ्या ह्या बछड्याचे काय होणार? त्याची रक्षा कोण करेल? हे निर्दयी राजा, तुझ्या ह्या पापासाठी मी तुला शाप देणार आहे. आत्ताच्या आत्ता या क्षणाला तू कच्चा मांस खाणारा एक व्याघ्र बनशील आणि ह्याच वनामध्ये तू निवास करशील. त्या हरणीचे हे शब्द ऐकून महाराज चंद्रसेन खूपच घाबरला.
त्याला खूपच घाम फुटू लागला. महाराज चंद्रसेन हरणीची क्षमा मागू लागला. महाराज त्या हरणीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करू लागला. महाराज म्हणू लागला, हे कल्याणी, मला क्षमा कर. मला माहित नव्हतं की तू तुझ्या बछड्याला दूध पाजत आहेस. मी नकळतपणे तुझा वध केला आहे. कृपा करून माझ्या या चुकीला क्षमा कर आणि मला या शापापासून मुक्ती मिळण्यासाठी मार्ग सांग. तेव्हा ती हरीण म्हणू लागली, हे राजन, आजपासून 100 वर्षानंतर या वनामध्ये नंदा नावाची एक गाय येईल. तीच गाय तुला या पापापासून मुक्ती मिळवून देईल. त्यानंतर राजा लगेचच एक वाघ बनला. त्या वाघाचा आकार भयंकर मोठा होता आणि तो दिसायला सुद्धा अत्यंत भयानक होता. तो वाघ त्याच वनामध्ये राहून हरणींचा, माणसांचा आणि वेगवेगळ्या प्राण्यांचा शिकार करून त्यांना खाऊ लागला. तो वाघ स्वतःलाच दोष द्यायचा की मी ह्या शरीरातून निघून कधी मानव शरीर धारण करेल. या वाघाच्या योनीमध्ये राहून माझ्याकडून एकही पुण्यकर्म होऊ शकत नाही. एक मात्र हिंसा करणे हीच माझी वृत्ती आहे आणि यामुळे मला सदैव दुःखच प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे मी ह्या पापातून मुक्त कसा होऊ शकेल? अशा प्रकारे तो वाघ स्वतःलाच दोष देत असे. जेव्हा त्या वाघाला त्या जंगलात राहून 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा एके दिवशी तिथे गायींचा एक खूप मोठा कळप आला. त्या वनामध्ये गवत आणि पाण्याची काहीच कमतरता नव्हती. त्याचमुळे गायी तिथे चरण्यासाठी आल्या होत्या. त्या गायींच्या कळपामध्ये एक खूपच सुंदर गाय होती जिचे नाव नंदा होतं. ती गाय त्या गायींच्या कळपाची प्रधान गाय होती. सर्वात पुढे निर्भीडपणे राहून ती चालत असे. एके दिवशी चरता चरता ती तिच्या कळपापासून दूर निघून गेली आणि ती त्या वाघाच्या समोर आली. वाघाने जेव्हा त्या गायीला पाहिलं तेव्हा तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणू लागला, हे गाय, आज विधाताने माझ्या भोजनाच्या स्वरूपात तुझी निवड केली आहे, कारण तू स्वतःच माझ्याजवळ चालत आली आहेस. त्या वाघाचे हे बोलणे ऐकल्यानंतर गायीला तिच्या वासराची आठवण आली. गायीचा गळा भरून आला आणि ती रडत रडत हंबरडे फोडत तिच्या बछड्याला हाक मारू लागली. त्या गायीला असं रडताना पाहून तो वाघ म्हणाला, हे गायी, तू का रडत आहेस? या संसारामध्ये सर्व प्राणी त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात. आज तू स्वतः चालत चालत माझ्या जवळ आली आहेस, यावरून हे समजतं की तुझा मृत्यू माझ्या हाते लिहिला गेला आहे. मग तू व्यर्थ शोक का करत आहेस? चल, ठीक आहे, तू मला हे सांग, तू कशामुळे रडत आहेस? तेव्हा त्या वाघाचं हे बोलणं ऐकून नंदा नावाच्या त्या गायीने म्हटलं, हे वाघ, तुला माझा नमस्कार आहे. माझ्याकडून जे पण अपराध झाले असतील त्याबाबत मला क्षमा कर. मला माहित आहे तुझ्या जवळ आलेल्या प्राण्याचे प्राण वाचणे असंभव आहे. आता मी माझ्या प्राणांसाठी शोक करत नाही. माझा मृत्यू एक ना एक दिवस तर होणारच आहे. परंतु हे वाघ, माझा वासरू अजूनही त्याचे जीवन माझ्या दुधावर चालवत असतो. गवत तर तो खाऊ शकत नाही. या वेळेला तो गोठ्यामध्ये आहे आणि भुकेमुळे व्याकुळ झाला आहे व तो माझी वाट पाहत आहे आणि म्हणूनच मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे की माझ्या नंतर माझ्या वासराचं काय होईल? तो त्याचे जीवन कशा प्रकारे जगेल? मी माझ्या पुत्रस्नेहामध्ये वशीभूत झालेले आहे आणि म्हणूनच मला त्याला दूध पाजायचं आहे. मला थोड्या वेळासाठी जाऊ दे. मी माझ्या वासराला दूध पाजून प्रेमाने त्याचं मस्तक चाटून व त्याला काही उपदेश सांगून माझ्या मैत्रिणींकडून त्याचे रक्षण करण्याचे वचन घेऊन मी तुझ्याकडे परत येईल. त्यानंतर तुझ्या इच्छेनुसार तू मला खा. जर मी पुन्हा तुझ्याजवळ आले नाही तर मला तो पाप लागेल जो आईवडिलांचा वध केल्यामुळे लागत असतो, जो झोपलेल्या प्राण्याला मारल्यामुळे लागत असतो, जो एका वेळेला कन्येचं दान केल्यानंतर पुन्हा त्याच्या कन्येला दुसऱ्याला देऊ इच्छित असतो, अशा लोकांना जो पाप लागत असतो तोच पाप मला लागेल. आणि याच पापाच्या भीतीमुळे मी पुन्हा परत नक्कीच येईल.
नंदागाईची अशी शपथ ऐकल्यानंतर वाघाला तिच्यावर विश्वास बसला आणि तो म्हणाला, हे नंदागाय, तुझ्या या शपथेवर मला विश्वास आहे. परंतु काही लोक तुला असं सुद्धा म्हणतील की प्राण संकटामध्ये पडल्यानंतर विवाहामध्ये त्याचबरोबर गायीला संकटांमधून बाहेर काढण्यासाठी जी शपथ घेतली जाते त्या शपथेला तोडल्याने पाप लागत नाही. परंतु तू ह्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. या संसारामध्ये असे कित्येक लोक आहेत जे नास्तिक आहेत, जे स्वतः मूर्ख असतात परंतु स्वतःला पंडित समजतात. अशी लोक तुला भ्रमामध्ये टाकतील. ज्यांच्या चित्तावर अज्ञानाचा पडदा आहे ते तुच्छ मनुष्य कुतर्क लावून तुला ही शपथ तोडण्यासाठी सांगतील. परंतु तू तुझ्या वचनाचे पालन कर. तेव्हा नंदा गाय म्हणाली, हे वाघ, तुझं बोलणं अगदी सत्य आहे. मी माझ्या वचनाचे पालन अवश्य करणार. त्यानंतर तो वाघ म्हणाला, हे गाय, आता तू जाऊ शकतेस. तू तुझ्या वासराला भेट, त्याला दूध पाज, त्याचं डोकं चाट. त्याचबरोबर तुझ्या मैत्रिणींना सांग की तुझ्या वासराची काळजी घे व त्यानंतर तू माझ्याजवळ परत ये. त्यानंतर गाय त्या वाघाची आज्ञा घेऊन तिथून निघून गेली. गायीच्या डोळ्यातून सत अश्रू वाहत होते. ती अत्यंत दुःखी झाली होती. तिच्या हृदयामध्ये खूप जास्त दुःख होतं. जशी गाय तिच्या घरी पोहोचली, तिने तिच्या वासराचा आवाज ऐकला. तेव्हा ती पळतच तिच्या वासराजवळ पोहोचली आणि रडू लागली. मातेला असं रडताना पाहून तो वासरू म्हणाला, हे माता, काय झालं आहे? तेव्हा नंदा गाय म्हणाली, बाळा, तू माझं दूध पिऊन घे. आज तुझी आणि माझी ही शेवटची भेट आहे. आता तुला तुझ्या मातेचे दर्शन होणार नाही. आज एक दिवस तू माझा दूध पी. मला ताबडतोब इथून जायचं आहे. मी वाघाला वचन देऊन आली आहे. जो भुकेमुळे व्याकुळ झाला आहे त्याला मी माझे जीवन अर्पण करण्याचे वचन दिले आहे. तेव्हा वासरू म्हणाला, आई, तू जिथे जाणार आहेस तिथे मी सुद्धा तुझ्यासोबत येईल. तुझ्याशिवाय मी तरी कसं जगू शकेन? तुझ्यासोबत माझही मरणे चांगलं आहे. तू जर नसशील तर मी सुद्धा एकटा मरूनच जाणार आहे. जर वाघाने तुझ्यासोबत मला सुद्धा मारलं तर निश्चितच मला सुद्धा मृत्यूनंतर चांगला मार्ग मिळेल. जो मातृभक्त पुत्राला मिळत असतो तोच मार्ग मला मिळेल. आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत नक्कीच येणार. आईपासून वेगळा झालेल्या बाळकाचं जीवन खूपच दुःखी असतं. दूध पिणाऱ्या बालकासाठी आईपेक्षा मोठं या जगामध्ये दुसरे काहीच नाही. मातेसमान रक्षक, मातेसमान आश्रय, मातेसमान स्नेह, मातेसमान सुख, त्याचबरोबर मातेसमान देवता या जगामध्ये काय, तर स्वर्गामध्ये सुद्धा नाही. तेव्हा नंदा गाय म्हणाली, बाळा, माझं मृत्यू ही नियत आहे. तू तिकडे येऊ नकोस. नियतीने ज्याच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिलं आहे फक्त त्याचाच मृत्यू होत असतो. तुझ्यासाठी माझा हा अंतिम संदेश आहे. माझे हे वचन तू नेहमी लक्षात ठेव. पाण्याशेजारी किंवा जंगलामध्ये निष्काळजीपणे कधीच फिरू नकोस. लोभापायी असं गवत खाण्यासाठी जाऊ नकोस जे गवत एखाद्या दुर्गम ठिकाणी उगवलेलं आहे. कारण लोभ केल्यामुळे सर्व नाश होत असतो. लोभामुळे विद्वान पुरुष सुद्धा भयंकर मोठे पाप करून बसतात. आणि त्याचबरोबर प्रत्येकावर विश्वास कधीच करू नकोस. लोभ, निष्काळजीपणा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवणे या 3 कारणांमुळेच प्राण्यांचा विनाश होत असतो. या 3 दोषांचा त्याग करणे उचित आहे. बाळा, ज्याने एक वेळेला विश्वास तोडला त्याच्यावर पुन्हा कधीच विश्वास करू नये आणि त्यांच्यावर डोळे बंद करून कधीही भरोसा ठेवू नये. कारण दुसऱ्यावर विश्वास ठेवल्याने भीती निर्माण होते आणि विश्वास ठेवणाराच नष्ट होत असतो. दुसऱ्यांचेच काय, तर कधी स्वतःच्या शरीरावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. हे शरीर कधी साथ सोडून जाईल याचा सुद्धा काहीच भरोसा नाही. तू धर्माचं चिंतन करत राहा. माझ्या मृत्यूमुळे तू घाबरू नकोस. कारण एक ना एक दिवस सर्वांचा मृत्यू होणारच आहे.
बाळा, तू दुःख सोडून माझ्या या वचनांचे पालन कर. इतकं म्हटल्यानंतर नंदा गाय तिच्या वासराचे मस्तक चाटू लागली आणि अत्यंत शोकाकुल होऊन ती रडू लागली. त्यानंतर तिने डोळे भरून तिच्या पुत्राला पाहिलं व त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींजवळ गेली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. नंदा म्हणू लागली, हे सखींनो, मी कळत नकळत जर तुमच्या सोबत एखादी अप्रिय गोष्ट बोलली असेल किंवा कोणता अपराध केला असेल तर त्यासाठी मला तुम्ही क्षमा करा. मी गेल्यानंतर माझ्या वासरावर नेहमी तुम्ही क्षमाभाव ठेवा. माझा वासरू अनाथ आणि व्याकुळ आहे, त्याची तुम्ही रक्षा करा. मी त्याला तुमच्याकडे सोपवून जात आहे. स्वतःच्या पुत्राप्रमाणे तुम्ही त्याचे पोषण करा. नंदाचे बोलणं ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणींना खूप जास्त दुःख झालं. सर्व मैत्रिणी आश्चर्यामध्ये तिला विचारू लागल्या, खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. तू तुझ्या प्राणांची आहुती देण्यासाठी पुन्हा त्या वाघाजवळ चालली आहेस. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी शपथ आणि सत्य यांचे त्याग करायला पाहिजे आणि शत्रूला धोका द्यायला पाहिजे. नंदाच्या सखी म्हणाल्या, हे नंदा, तुझ्या वासराला सोडून तू तिकडे जाऊ नकोस. सत्याच्या लोभापायी तू त्या वाघाजवळ चालली आहेस. हे तू अधर्म करत आहेस. या विषयांमध्ये धर्मवादी ऋषीमुनींनी म्हटले आहे की प्राणांवर संकट आल्यावर वचनांचे पालन जरी नाही केले तरी सुद्धा पाप लागत नाही. जर खोट बोलल्यामुळे प्राणांचे रक्षण होत असतील तर ते अधर्म नाही, त्याला धर्मच म्हटले गेले आहे. तेव्हा नंदा म्हणते, हे सखींनो, दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी मी खोट बोलू शकते, परंतु स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी खोट बोलू शकत नाही. हे तर अधर्म आहे आणि म्हणूनच मी नेहमी सत्यच बोलणार. सत्यच ह्या संसारामध्ये टिकून राहत असतो. सत्यामुळेच समुद्र त्याच्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. स्वर्ग, धर्म, त्याचबरोबर मोक्ष सर्व सत्याच्या मार्गावर चालत असतात. सत्याच्या मार्गावरच चालल्यामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. जो त्याचे वचन तोडत असतो तो त्याचे सर्व पुण्यकर्म नष्ट करत असतो. सत्य एक तीर्थ समान आहे. जो त्या तीर्थामध्ये स्नान करतो असा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होत असतो. 1000 अश्वमेघ यज्ञ आणि सत्यवचन ह्या दोन गोष्टी जर तराजूमध्ये ठेवल्या तर सत्यवचन ही बाजू नेहमी जड असेल. सत्य हे उत्तम तप आहे. सत्य हे उत्कृष्ट शास्त्र ज्ञान आहे. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा सत्यवचनाचे नेहमी पालन करायला हवे. सत्य उच्चारण केल्यामुळे मोठमोठे पापी सुद्धा स्वर्गामध्ये जात असतात आणि म्हणूनच मी सत्याचा त्याग कधीच करणार नाही. नंदाचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या सखी म्हणू लागल्या, हे नंदा, तू या जगतामधील संपूर्ण देवता आणि दैत्याद्वारा नमस्कार करण्यायोग्य आहेस. कारण तू सत्याचा आश्रय घेऊन स्वतःचे प्राण त्याग करण्यासाठी सुद्धा तयार आहेस, ज्या गोष्टीचा त्याग करणे खूप कठीण गोष्ट आहे. हे कल्याणी, या विषयामध्ये आम्ही तुझी बरोबरी करू शकत नाही. तू तर धर्मासाठी खूप मोठा त्याग करत आहेस आणि आम्हाला विश्वास आहे. तुझ्या या महान त्यागामुळे तुझा आणि तुझा पुत्राचा वियोग कधीच होणार नाही. कारण ज्या नारीचे चित्त कल्याण मार्गामध्ये लागलेलं असतं तिच्यावर कधीच कोणतीच आपत्ती येत नाही. यमराज सुद्धा अशा प्राण्याचे प्राण घेऊ शकत नाही. त्यानंतर सर्वांना भेटून नंदा गाय समस्त गौ समुदायाची परिक्रमा पूर्ण करून सर्व देवतांचा आणि वृक्षांचा निरोप घेऊन जंगलाच्या दिशेने जाते. नंदा त्या ठिकाणावर पोहोचते जिथे भयंकर मोठा वाघ बसला होता. गाय जेव्हा त्या वाघाजवळ पोहोचली तेव्हा गायीचा वासरू सुद्धा धावत धावत तिथे येऊन पोहोचला आणि गायीच्या आणि वाघाच्या मध्ये येऊन उभा राहिला. वासराला पाहून नंदा गाय त्या वाघाला म्हणाली, हे वाघ, मी सत्य आणि धर्माचे पालन करत तुझ्याजवळ आली आहे. आता तू फक्त मला खाऊन तुझी तृप्ती कर आणि माझ्या वासराला जीवनदान दे. तेव्हा वाघ म्हणाला, हे गाय, तू तर खूप मोठी सत्यवाणी निघालीस. हे कल्याणी, जो त्याच्या वचनाचे पालन करत असतो
जो सत्याच्या मार्गावर चालत असतो त्याचा कधीच अमंगल होत नाही. तू इथून जाण्यापूर्वी मला जो वचन दिला होतास ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मी विचार केला होता की तू पुन्हा परत येणारच नाहीस. तुझ्या सत्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुला इथून जाऊ दिलं होतं. अन्यथा माझ्याजवळ आल्यानंतर तू जिवंत जाणं शक्यच नव्हतं. मी तुझ्यामध्ये सत्याची तलाश करत होतो आणि मला तो सत्यपणा सापडला आहे आणि तुझ्या ह्याच सत्यपणामुळे आज मी तुझे प्राण घेणार नाही. आजपासून तू माझी बहीण आहेस आणि हा तुझा वासरू माझा भाचा आहे. हे कल्याणी, तू तुझ्या आचरणातून माझ्यासारख्या महापाप्याला उपदेश दिला आहेस की सत्यमार्गावरच सर्व काही टिकून राहिलेलं आहे. सत्याच्या आधारावरच धर्म टिकून राहिला आहे. हे देवी, जे पण तुझा दूध पितात ते सर्वजण धन्य आहे. त्यांनी पुण्य प्राप्त केले आहे, त्यांचे जीवन सफल झाले आहे. गायी इतक्या सत्यवादी असतात हे पाहून मला माझ्या जीवनाची घृणा वाटत आहे. आता मी सुद्धा असेच कर्म करेन ज्याद्वारे मी माझ्या या पापांपासून सुटका मिळवू शकेल. आतापर्यंत मी हजारो जीवांना मारले आहे आणि त्यांना खाल्ले आहे. मी महापापी, दुराचारी आणि निर्दयी आहे. माहित नाही मी केलेल्या ह्या पापकर्मामुळे मला कोणत्या लोकांमध्ये जावं लागणार आहे. हे ताई, या वेळेला माझ्या या पापांपासून शुद्ध होण्यासाठी मी कोणती तपश्चर्या करायला हवी ते मला संक्षिप्तपणे सांग. तेव्हा नंदा काय म्हणाली, हे वाघ भावा, विद्वान पुरुष सत्ययुगामध्ये तपाची खूपच प्रशंसा करतात. त्याचबरोबर त्रेतायुगामध्ये ज्ञानाची आणि द्वापार युगामध्ये यज्ञाला उत्तम म्हटले गेले आहे. कलियुगामध्ये एकमात्र दान हेच श्रेष्ठ साधन समजले गेले आहे. सर्व दानांमध्ये एकच दान सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आहे अभ्यदान. यापेक्षा मोठा दुसरा दान कोणताच नाही. जो समस्त प्राण्यांना अभ्यदान करत असतो असा मनुष्य सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त होऊन परब्रह्माला प्राप्त होत असतो. अहिंसेसारखा दुसरा कोणताही दान नाही आणि कोणतीही दुसरी तपश्चर्या नाही. ज्या प्रकारे हत्तीच्या पायाच्या चिन्हांमध्ये सर्व प्राण्यांच्या पायाचे चिन्ह सामावून जातात, त्याच प्रकारे अहिंसेचा मार्ग स्वीकारल्याने सर्व धर्मांची प्राप्ती होत असते. पुरुषाने नेहमी त्याच्या पत्नीची रक्षा करावी. जो पुरुष त्याच्या पत्नीला अभ्यदान करत असतो त्याची पत्नी 7 जन्मांसाठी त्याची होत असते. शरणामध्ये आलेल्या स्त्रीला नेहमी अभ्यदान करावे. ज्या पुरुषापासून कोणत्याही स्त्रीला भीती वाटत नाही असा पुरुष तिन्ही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो. जो पुरुष कधीच कोणत्याही स्त्रीसोबत हिंसा करत नाही, जो सदैव स्त्रियांची रक्षा करत असतो, अशा पुरुषाला विष्णू लोकांची प्राप्ती होत असते. स्त्रीचा वध करणाऱ्या पुरुषाला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये टाकले जाते आणि म्हणूनच पुरुषांचे हे कर्तव्य आहे की त्याने त्यांच्या पत्नीची नेहमी रक्षा करावी, तिला नेहमी अभ्यदान करावे. ज्या व्यक्तीपासून सर्वांना भीती वाटत असते, जो व्यक्ती दुसऱ्यांमध्ये भीती निर्माण करत असतो, जो दुसऱ्यांसोबत हिंसा करत असतो, असा व्यक्ती सर्वात मोठा पापी आहे. आणि जो सर्वांवर प्रेम करत असतो, सर्वांवर दया करत असतो, जो सर्वांना अभ्यदान करत असतो, असा व्यक्ती तिन्ही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो आणि हेच परमकल्याणाचं साधन आहे, ज्याला मी संक्षिप्त स्वरूपात तुला सांगितलं आहे. त्यानंतर तो वाघ म्हणाला, हे देवी, पूर्व काळामध्ये मी एक राजा होतो, परंतु एका हरणीच्या शापामुळे मी वाघ बनलो आहे. तेव्हापासून मी निरंतर प्राण्यांचे वध करत आहे, ज्यामुळे मी सर्व काही विसरून गेलो आहे. या वेळेला तुझ्या सहवासामुळे आणि तुझ्या उपदेशामुळे मला पुन्हा सर्व काही स्मरण झाले आहे. हे देवी, आता मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. तुझं नाव काय आहे? तेव्हा ती गाय म्हणाली, माझ्या स्वामींचे नाव नंद आहे आणि त्यांनीच माझं नाव नंदा ठेवले आहे. जेव्हा नंदा हा शब्द त्या वाघाच्या कानावर पडला
तेव्हा तो वाघ म्हणजेच राजा चंद्रसेन ताबडतोब त्या शापापासून मुक्त झाला आणि तो वाघाचे रूप सोडून पुन्हा त्याच्या मूळ रूपात परत आला. त्यानंतर त्या वेळेला, त्या क्षणाला नंदा मातेचं दर्शन करण्यासाठी साक्षात धर्मराज त्या ठिकाणावर आले आणि म्हणू लागले, हे नंदा माते, मी धर्म आहे. तुझ्या सत्यवाणीमुळे मी आकर्षित झालो आहे आणि इथे आलो आहे. तू माझ्याकडे कोणताही वर माग, मी तुझा तो वर नक्की पूर्ण करेल. धर्मराजाचं बोलणं ऐकल्यानंतर नंदा मातेने वर मागितलं. हे धर्मराज, तुमच्या कपेमुळे मी माझ्या पुत्रासहित उत्तम स्थानाला प्राप्त होऊन जाईल. या स्थानावर आता जी सरस्वती नदी आहे ती माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी आणि तिचं नाव नंदा पडावं. या ठिकाणावर धर्म प्रदान करणारं शुभतीर्थ बनावे. अशा प्रकारे वर मागितल्यानंतर धर्मराजा तथास्तु म्हटला आणि तिथून अदृश्य झाला. नंदा तिच्या वासरासहित उत्तम लोकांना निघून गेली. तर मित्रांनो, अशा प्रकारे या कथेमार्फत आपल्याला हे समजू शकते की सर्वात मोठे दान हे अभ्यदान आहे. कधीही तुमचे माता पिता यांच्यासोबत हिंसा करू नये. सर्वांसोबत नेहमी प्रेमपूर्वक राहावे. या जगामधील सर्व प्राण्यांना अभ्यदान करावे. मला आशा आहे या कथेमार्फत सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण.